त्यानंतर म्हणतात 2 सदस्य आमचे नेले म्हणून जिल्हाध्यक्ष झाला। ते 2 सदस्य अगदी बेरीज केली तरी 30 अधिक 2 त्यांची बेरीज 32 होते। भारतीय जनता पक्षाला 33 मतं पडलेली आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक असणारे सदस्य आमच्यासोबत होतेच। अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, परंतु मी सांगतो की हा सगळा जो कांगावा केलेला आहे तो जाणीवपूर्वक मारहाण झाल्याचा कांगावा जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे काही वस्तुस्थितीला धरून नाही। वस्तुस्थिती जे काही व्हिडिओ शूटिंग तिथे झालेलं आहे त्याच्यामध्ये येईल, जिल्हा परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतील तर त्याच्यामध्ये येईल। तर ही सगळी वस्तुस्थिती आहे ही फक्त वातावरण निर्मितीचा प्रयत्न आहे। लोकशाहीचा गळा पोलिसांनी घोटला नाही तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम किंवा लोकशाही मार्गानं निवडणूक न होऊन देण्याचं काम संबंधित पालकमंत्र्यांनी केलं आणि हे लोकशाहीला मारक आहे। एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक झाली त्यांच्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की सातत्याने आमची गळचेपी केली जाते, त्यामुळे आम्ही राजीनामा दिलेलाच बरा। नाही, हा विषय काय माझा नाही आहे, पण मी सांगेन की जे घटना साताऱ्यामध्ये घडलेली आहे ती घटना घडवण्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांचा सगळ्यात मोठा रोल आहे। त्यांनी आवश्यकता नसताना जमाव जमवणं, आवश्यकता नसताना कायदा तोडून जिल्हा परिषद गेट तोडून लोकांना आत घेऊन जाणं, सामान्य लोकांना आत घुसवणं आणि त्या परिस्थितीमध्ये जे वातावरण जिल्हा परिषदेतलं खराब झालं, शेवटी कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, निवडणूक करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे। आपण जर सगळ्या चॅनल वाहिन्यांनी आपण बघितलं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये हजारो लोक त्या ठिकाणी गेलेली होती। अशा परिस्थितीमध्ये पोलीस म्हणून इलेक्शन पार पडणं ही त्यांची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडायचा प्रयत्न झाला। आपण पाहतो की अगदी आरोपीचा मतदान करू देणं नाही देणं हा पुढचा विषय, परंतु किमान त्यांच्याशी विचारपूस, त्यांची चौकशी करणं, सदस्य कुठे विचारणं एवढं तर काम करणं आवश्यक होतं ना, तेही करून न देणं आणि सदस्याला स्वतःच्या हाताला धरून आरोपींना घेऊन जाणं हे मला वाटतं कायद्याच्या चौकटीत बसत नाही। सर, पोलीस अधीक्षकांचं जे निलंबन परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे, मागणी करणारे आणि उपसभापती एकाच पक्षाचे शिवसेनेचे दिसून येतात, शिवसेनेची ही राजकीय खेळी म्हणता येईल का? आणि स्पेशल सिटिंगमध्ये अशा प्रकारे मुद्दा होऊ शकतो नाही, मुळातच अशा पद्धतीनं कोणतीही चौकशी न करता, वस्तुस्थितीचा अहवाल न घेता अशा पद्धतीची कारवाई करणं बिलकुल उचित नाही। त्या ठिकाणाहून जी वस्तुस्थिती आहे तो रिपोर्ट आपण घेतला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यानंतर कारवाई झाली पाहिजे। आम्ही झालेली कारवाई मागं घेण्याची मागणी आम्ही सभागृहामध्ये करणार आहे। तुम्ही आता थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका या संदर्भात काय आहे? नाही, मुख्यमंत्री महोदयांची या संदर्भात माझी चर्चा झालेली नाही। झालेल्या घटनाक्रमाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दिलेली आहे आणि याच्या पलीकडची कुठली चर्चा झालेली नाही।